परंतु एवढंही फिरणं नाही की जेणेकरून जेवढं तुमच्या मनात काय सध्याच्या काय भावना असतील की बाबा भरपूर फिरावं लागतं का, असं काही नाही. एखाद्या तुमच्या घरापासून सरासरी आपण धरून चालू 50 किलोमीटरच्या एरियात फिरायचं, ते पण फिरणं काय दररोज नाही, लिमिटेड आहे. लक्षात घ्या, असं काय फार फिरावं लागत नाही. पण एक सांगतो, जिंदगीत येऊन फक्त एकदा तरी एमआरशिप करा. मग मुली असो नाही तर मुलं असो, भले 4 महिन्यासाठी करा, 10 महिन्यासाठी करा, वर्षासाठी करा, पुढच्या आयुष्यासाठी करा, पण एमआरशिप करा. एवढं तुम्हाला नॉलेज तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या धरून आईवडिलाकडून पण एवढं नॉलेज नाही मिळत, तिथून तुम्हाला मिळून जाईल. मार्केटला रिजेक्शन 90%, 95% मिळते ते चालेल, पण त्या रिजेक्शनमध्ये जो माणूस घडतो ना, तो जिंदगीत कधी परत हरत नाही. त्यामुळे आवर्जून सांगतो तुम्हाला की एमआरशिप कुणीही करा, पण करा, एकदा तरी करा, वेळ मिळेल तेव्हा करा. लक्षात घ्या, पण करा, आवर्जून करा. ओके. तर एमआर म्हणजे काय, तर आम्ही नेहमी म्हणतो की कंपनीमध्ये आणि मार्केटमधला, कंपनीमध्ये आणि डॉक्टरमधला एक मेन दुवा असतो, तो म्हणजे एमआर असतो. लक्षात घ्या, कंपनी त्याला प्रेझेंट करत असते त्या एमआरला XYZ, त्याला एमआर म्हणतात. एमआरला सरासरी बेसिक सॅलरी जर आजच्या घडीला खाली, जशी मग तुम्हाला म्हणलं, लाख ते 1.25 लाख रुपये सॅलरी मिळते. आफ्टर तुमच्या धरून जर तुम्ही कसं ते आपण ते स्किल, तुमचं नॉलेज किंवा तुमच्या लेवलचे काय ॲटिट्यूड आहे याच्यावर सर्व काही डिपेंड असतं. अरे थोडंसं जरा मागे येतो, थोडंसं जरा रिझ्यूम बनवणं हा एक विषय येतो. तुम्ही QA QCला जाणार किंवा XYZ कुठल्याही डिपार्टमेंटला जा, काही करा, रिझ्यूम कसा बनवायचा लोकांना समजतच नाही. समजते का? ओके. रिझ्यूम कसा, तुम्ही एक पेजचा सरासरी बघतो, बऱ्यापैकी मुलांच्याकडे येतात रिझ्यूम घेऊन, एका पेजवर येतात, खिशात टाकून आणलेले असतात रिझ्यूम. काही लोकांनी सर मोबाईलवर आहे, असे रिझ्यूम